सांगलीतील शिवाजीनगर व्यायाम मंडळ पुरस्कृत कुरणे आखाडा शिवाजीनगर सांगली येथील मल्लांनी जिल्हा निवड चाचणीत दमदार कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले आहे। मुख्यतः 61 किलो वजनी गटात पैलवान अमोल माने आणि 74 किलो वजनी गटात पैलवान गौरव करांडे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी वायफळे येथे झालेल्या निवड चाचणीनंतर निवड करण्यात आली। तालमीतील महिला पैलवान कुमारी प्रतीक्षा बागडी यांनी 76 किलो वजनी गटात उल्लेखनीय कामगिरी करत राष्ट्रीय फेडरेशन कप स्पर्धेत रौप्य पदक मिळवले। त्यांच्या यशाबद्दल तसेच इतर सर्व पैलवानांच्या कामगिरीबद्दल जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय स्तरातून कौतुक होत आहे। शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त करणारे मुन्ना कुरणे तसेच मार्गदर्शक पैलवान अमोल पवार, पैलवान शमशेर कुरणे आणि पैलवान प्रशांत पाटोळे यांनी सर्व मल्लांचे अभिनंदन केले आणि पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या। कुरणे आखाड्याच्या या कामगिरीमुळे सांगली जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्रात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सर्व पैलवानांचे कौतुक सर्व स्तरातून होत आहे। माझं नाव गौरव शंकर करांडे। कुरणे आखाडा प्रॅक्टिस करतो मी अमोल पवार सरांकडे आणि शमशेर कुरणे सरांकडे। माझी महाराष्ट्रासाठी 74 किलो माती निवड झाल्या आणि मी महाराष्ट्रासाठी माझ्या पदक घेऊन सांगलीला आणि माझ्या तालमीला मोठं करणार आहे। मी महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान अमोल माने। मी सध्या कुरणे आखाडा येथे प्रॅक्टिस करतो आहे। ह्याच्या अगोदर मला महाराष्ट्र केसरीला तसेच ग्रेको रोमन महाराष्ट्र केसरी त्याच्यानंतर खाशाबा जाधव कुस्ती स्पर्धेत मला असे ऑल इंडिया युनिव्हर्सिटीचे मेडल आहेत। मी सध्या कुरणे आखाडा येथे प्रॅक्टिस करतो आहे आणि आमचे कोच अमोलभाऊ पवार हे कोच आहेत आमचे। आणि 21-22 रोजी वायफळ या ठिकाणी सांगली जिल्हा महाराष्ट्र केसरी निवड चाचणीमध्ये 61 किलो वजन गटात माझा प्रथम क्रमांक मिळून वडकी येथे होणाऱ्या महाराष्ट्र केसरीसाठी माझी निवड झाली आहे। तरी मी सांगली जिल्ह्यासाठी कसं पदक आणेन ह्याची प्रॅक्टिस आमची जोरात चालू आहे। नमस्ते, माझं नाव अमोल श्रीकांत पवार, गाव कडेगाव, सध्या राहणार सांगली। हा आखाडा 2025 15 जूनला चालू केला। जी मला एवढं वाटलं नाही की एवढी प्रतिसाद मला भेटेल आणि जी मला भेटणारी मुलं आहेत म्हणजे पहिल्यापासून ते माझ्याबरोबर आहेत। पण आता ज्यांनी एवढं कष्ट केलं आहे ना, पहिली महाराष्ट्र केसरी प्रतीक्षा बागडी दिदी हिनं आता महाराष्ट्र ट्रायल झाली पुण्याला लोणीकंदला, तिथे त्याने 160 कुस्त्या करून तिची ऑल इंडिया निवड झाली। आणि गाझियाबादला 16 फेब्रुवारीला गाझियाबादला स्पर्धा झाल्या, तिथं त्याने रौप्य पदक चांगल्या पद्धतीनं कुस्ती करून रौप्य पदक भेटवलं तिनं। आणि आत्ता चालू महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा आहेत, आत्ता जिल्हा चाचणी झाली वायफळ येथे 21-22 तारखेला। त्याच्यामध्ये आमच्या ते 6-7 मुलं खेळली होती। म्हणजे मला वाटलं नाही की एवढा प्रतिसाद मला भेटेल। 2-3 मुलं चारशे धरली होती मी, पण चांगल्या पद्धतीनं चांगल्या कुस्त्या करून एकदम तिने प्रावीण्य मिळवले। त्याच्यामध्ये अमोल माने पांडाभाऊ यांचा 61 किलो गादी विभागात प्रथम क्रमांक आला आणि स्वप्नील काळे 65 किलोमध्ये गादी विभागात द्वितीय क्रमांक आला। गौरव करांडे माती विभागात 74 किलोला प्रथम क्रमांक मिळाला। अशी माझी मुलांची कामगिरी आणि ते मी एवढं सांगतो की मला जास्त ह्या मुलांचं कष्ट घ्यायला लागलं नाही, कारण की ते प्रॉपर मुळात स्वतःच कष्ट करते। मी फक्त नामधारी वस्तात आहे, पण खरं ते स्वतः गुरु आहेत मुलं माझी सगळी। आणि म्हणजे विशेष सांगायचं म्हटलं तर एकदम छोटी मुलगी आयत नावाची मुलगी आहे, तुमची एकदम छोटी आहे। त्या छोट्या मुलीपासून सिनियर मुलापर्यंत माझ्याकडे सगळी आज बॅच माझ्याकडे आहे आणि मुलं मुली दोन्ही एकदम भावबंदकीप्रमाणे एकदम इथे सगळ्या चांगल्या पद्धतीनं माझे प्रॅक्टिस करतात। सगळ्यात विशेष सांगायचं म्हटलं तर 8-8.5 महिन्यात माझ्या मुलाला कुठल्याही मुलाला इंजुर होऊन दिलं नाही मी, किंवा मुलांनी बी कुठल्या गोष्टीने केलं नाही। आणि मैदानी ह्याच्यात पण माझी मुली चांगली खेळते, म्हणजे असं नाही की स्पर्धात्मक, कारण की गरीब घरातली मुलं आहेत, मैदान केले तर त्यांचं कुठंतरी चालेल पण ह्या गोष्टीनं। आणि हे तालमीसाठी खूप विशेष सहकार्य, म्हणजे माझ्या डोक्यातही नसताना माझे मार्गदर्शक या तालमीचे मेन करविता मुन्ना कुरणे साहेब, त्यांनी मला सगळ्या गोष्टीला पहिल्यापासून जेवढी मदत केली म्हणजे न सांगण्या पुढची मला मदत त्यांनी केली। आणि त्याच्या मागं शमशेर भाया कुरणे ह्यांनी जी आजपर्यंत सकाळी स्वतः येणे, संध्याकाळी स्वतः येऊन तिथे बसणे, सगळे कामधंदा सोडून एकदम मला म्हणतात ना, मी फक्त समोरच आहे, पण खरी माझ्या मागची ताकद ही आहे कुरणे फॅमिली। आणि आता दिल्ली ते ह्याच्या स्पर्धा होणार आहेत एशियन गेमच्या, त्याच्यासाठी माझी प्रतीक्षा दिदी तिथे खेळायला जाणार आहे आणि 100% तिथे ती मेडल घेईल आणि इंटरनॅशनलचा खेळायला जाईल, पुढे अपेक्षा बाळगतो।